बघा, एका आयात आकृती सभागृहाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 5 मीटरने जास्त आहे. जर सभागृहाचं क्षेत्रफळ 750 चौरस मीटर असेल तर त्याची परिमिती काढा. असा प्रश्न कोणताही असो. लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो हा प्रश्न कसा सोडवायचा सर. लेकरांनो, इथं लांबी आणि रुंदीची गोष्ट, सभागृहाची लांबी आणि रुंदी संबंधीचं वर्णन इथं पहिल्या वाक्यामध्ये. गणित म्हणते की आयात आकृती, हे सभागृह आयात आकृती आहे आणि त्या सभागृहाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 5 मीटरने जास्त आहे. उदाहरणार्थ, रुंदी x मीटर एवढी समजा, लांबी 5 मीटरने जास्त, म्हणून x अधिक 5 ही समीकरण स्वरूप त्या सभागृहाच्या लांबी आणि रुंदीची समीकरण प्राप्त होतात. मग क्षेत्रफळ, सभागृहाचं क्षेत्रफळ, सभागृहाचं काय क्षेत्रफळ, सभागृह आयात आकृती असल्यामुळं लांबी गुणिला रुंदी हे सूत्र आम्ही आयाताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरतो. याच सूत्राचा अवलंब का करायचा, तर ते सभागृह आयात आकृती आहे आणि क्षेत्रफळ दर्शवलं. त्या सभागृहाचं क्षेत्रफळ 750 चौमी, इथं 750 लांबी मांडा, x अधिक 5 याच्यासोबत गुणिला रुंदी मांडा. आता 750 बराबर हा गुणाकार म्हणजे x वर्ग, x गुणिला x वर्ग अधिक x गुणिला 5 5x, x वर्ग अधिक 5x कडे जाताना 750 वजा स्वरूपात याला समीकरण स्वरूप हे उत्तर प्राप्त झालं. अर्थात हे एकंदरीत वर्ग समीकरणात्मक अशा पद्धतीचं काहीतरी गणित बनू द्या. आता वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी यांचा गुणाकार करून प्राप्त होणारं जे काही उत्तर असेल त्या उत्तराचे अर्थात पदाचे असे अवयव पाडायचे असतात की पाडलेल्या अवयवांच्या किंवा पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. म्हणून या स्थिर पदीचे आता इथं वर्गपद आणि त्याचा सहगुणक दिसत जरी नसला तरी 1 आहे. 1 गुणिला x वर्ग म्हणजे 1x वर्ग, 1 हा वर्ग पदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी वजा 750 यांचा गुणाकार काय येणार हो, तर वजा 750च येणार. आणि या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी. म्हणजे इथं अधिक 30 आणि वजा 25 असे ते अवयव पडतील. अधिक गुणिला वजा वजा आणि 30 गुणिला 25 म्हणजे 25 75 त्यावर 0. मात्र याची रचना करत असताना काळजी अशी की x वर्ग अधिक 30x असं मांडा, वजा 25x असं मांडा आणि मग मांडा समोर वजा 750. लक्ष द्या, अधिक 30x वजा 25x म्हणजेच 5x. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे हा गणितीय गुणधर्म आम्हा सर्वांना माहित आहे. मग इथं 2 राशी तयार होतात, ही एक आणि ही एक. या राशीमधून x कॉमन, कंसामध्ये x अधिक 30 अर्थ तोच x गुणिला x वर्ग अधिक चिन्ह x गुणिला 30 म्हणजे 30x. इथं कॉमन वजा 25 कंसामध्ये x अधिक 30 अर्थ तोच वजा 25 गुणिला x वजा 25x वजा गुणिला अधिक वजा आणि 25 गुणिला 30 म्हणजे 750. आता x अधिक 30 कंसातले x सोबत गुणिला, इथं सुद्धा x अधिक 30 कंसातले वजा 25 सोबत गुणिला. म्हणून x अधिक 30 कॉमन घ्या लेकरांनो आणि कंसा बाहेरील पद कंसामध्ये टाका. तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे की वाटल्यास मांडतो x अधिक 30 बराबर 0, इकडं x वजा 25 बराबर 0. अशी काहीशी रचना वर्ग समीकरण सोडवत असताना आम्ही करतो. आता x ला एकटं केल्यानंतर शून्यकडे जाताना 30 वजा स्वरूपात मांडावे लागतात. मात्र काय, तर हे x म्हणजे काय, रुंदीसाठी वापरलेलं चलपद. रुंदी लेकरांनो ऋण कधीच नसते. रुंदी
ऋण कधीच नसते, ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. रुंदी कधीच ऋण नसते. म्हणून इकडच्या समीकरणाचा अवलंब करा. x वजा 25 बराबर 0, x बराबर 0 कडे जाताना 25 अधिक स्वरूपात. याचा अर्थ त्या सभागृहाची रुंदी किती, तर 25, क्षेत्रफळ 4 म्हणजे 25 मीटर मध्ये. ही रुंदी 25 मीटर, लांबी किती सर, तर लांबीचं समीकरण x अधिक 5. याचा अर्थ x ची किंमत 25 मिळाली, त्यामध्ये 5 मिळवा, 30 मीटर ही आहे लांबी. लेकरांनो, आम्हाला काय विचारलं, त्या सभागृहाची परिमिती विचारली सर. आता परिमिती म्हणजेच आयताची परिमिती. सभागृह आयत आकृती आहे. आयताची परिमिती काढण्यासाठी आम्ही सूत्र वापरतो 2 कंसामध्ये लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी. 2 लांबी किती हो, तर 30 मीटर आणि रुंदी किती, तर 25 मीटर. लेकरांनो, ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. कंसातील प्रक्रिया जी काय असेल ती सांख्यिक क्रिया प्रथमतः करणे. म्हणजे आता 30 आणि 20, 50 आणि 5 55 आणि 55 हे 2 सोबत गुणिला म्हणजे 110 मीटर. 110 मीटर ही सभागृहाची विचारली परिमिती. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल. आयताची लांबी, रुंदी, परिमिती, क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल.